राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा। बातमी आहे परभणी जिल्ह्यामधून। परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या एलदारी धरणात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात 2 दलघमी पाण्याची आवक पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून असलेल्या निम्न दुधना प्रकल्पात पहिल्या पावसात तब्बल 11 दलघमी पाण्याची आवक झाली आहे। मृत साठ्यात असलेल्या प्रकल्पात जून महिन्यात पाण्याची आवक सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे। जिंतूर तालुक्यातील एलदारी परिसरात सोमवारी 36 मिलीमीटर, मंगळवारी सायंकाळी 30 मिलीमीटर मिळून 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 7 जूनपासून 82 मिलीमीटर पाऊस धरण परिसरात झाल्याची नोंद करण्यात आली। या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। सद्यस्थितीत 218.170 दलघमी एवढं पाणी उपलब्ध असून 26.94% एवढी आहे। तर रविवारी सोमवारी जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पात 2 दिवसात तब्बल 11 दलघमी पाण्याची आवक दुधना प्रकल्पात झालेली आहे। दरम्यान बुधवारी दिवसभरात शहरासह जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही। पेरणी योग्य पाऊस नाही। नांदेड जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून काही भागात पाऊस होत आहे। बुधवारी सरासरी 3.8 मिलीमीटर पाऊस झाला। यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली। त्यामुळे शेतकऱ्यांनी जोमाने पेरणी पूर्ण कामे उरकून घेतली आहेत। मागच्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे। अजूनही सर्वदूर मोठा पाऊस झालेला नाही। बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात सरासरी 3.8 मिलीमीटर पाऊस झाला। हिमायतनगर तालुक्यामध्ये सर्वाधिक 15.1 मिलीमीटर, तर अर्धापूर तालुक्यात 13.9 मिलीमीटर आणि भोकर तालुक्यात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पेरणीयोग्य पाऊस अद्याप जिल्ह्यात झालेला नाही। 3 दिवसांच्या बॅटिंगनंतर पावसाची उघडीप आहे। बीड मागील 3 दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसणाऱ्या पावसाने बुधवारी उघडीप दिली। आता वापसा होताच शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे। 1 ते 12 जून या कालावधीत वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत 19.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे। बुधवारी मागील 24 तासात बीड तालुक्यात 2.2 मिलीमीटर, पाटोदा 4.7, आष्टी 18.0, गेवराई 2.4, माजलगाव 6.1, अंबाजोगाई 6.5, केज 4.8, परळी 0.9, धारूर 2.2, वडवणी 8.8 आणि शिरूर कासार तालुक्यात 2 मिलीमीटर असा एकूण 5.2 मिलीमीटर पाऊस झाला। आतापर्यंत 112.7 मिलीमीटर एकूण पाऊस जिल्ह्यात झालेला आहे। जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद गेवराई तालुक्यातील 159.8 मिलीमीटर इतकी झाली आहे। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा।